नमस्कार युट्यूब फॅमिली. चला आज मी नाही का पुष्कर राज नारंगी मंदिर मध्ये आले. चला तुम्हाला नाही का या पुष्कराज नारंगी मंदिराचं तुम्हाला थोडस लेण्या दाखवते. कसा सीन आहे कसा ते दाखवते. तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट मध्ये कळवा. ह्या माझ्यासोबत ताई येतात. ताई पण म्हणजे मी आज बोलते. आम्ही दोघी पण बोलू म्हणलं. तुम्हाला दाखवा थोडासा परिसर कसा वाटला. गोशाला आहे याच्यामध्ये खूप झाडं हे छान छान आहे ते सगळं. हे पहा बोला आमची ताई बोलतात. बोला ताई बोलताना बोला की. हॅलो हा नमस्कार. आम्ही पुष्कर मधल्या नारंगी जैन मंदिरामध्ये आलेलो आहोत. आम्हाला थोडंसं रम्य वातावरण वाटलं. लेण्या आहे तिथे पाहण्यासारख्या. म्हणून आम्ही ठरवलं की असं ठरवलं की आपण बी पाहावं आणि सगळ्यांना दाखवावं. ताईच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा भेट द्यावी आणि ताईच्या यूट्यूब चॅनलवर बी दिसावं आणि हे असं रम्य वातावरण दाखवावं. ह्याचा थोडंसं नजराना पाहून घ्या. चल ग ए तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही त्याचे कमेंट मध्ये कळवा. पहा चला आता कट करत जाता थोडं आता शीन दाखवते ना. पहा मैत्रिणींनो कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर. खूप स्वच्छता आहे. एकदम भयानक स्वच्छता आहे इथं. एकदम एकदम रम्य वातावरण आहे. असं स्वर्गात आल्यासारखं वाटायला मैत्रिणींनो. पहा कसं वाटतं तुम्हाला. पहा हे वातावरण. पहा इकडचं सगळं वातावरण पहा कसं वाटलं. हे आमचं छोटं पिल्लू पहा. एक छोटं पिल्लू आलं एक सोबत. परी हाय कर परी. आम्ही फिरायला आलो म्हणा. हाय कर. पाय डोंगर आहे समोर आणि पुढे जैनाचं नाही का खूप उंच टेकडीवर जैनाचं मंदिर आहे. लेणे तुम्हाला ते पण दाखवते मी. मात्र पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हे वातावरण कसं वाटायला ते सांगा. हे पहा सगळ्या लेण्या तुम्हाला दिसायला का मैत्रिणींनो कसं वाटायला शीन पहा. आमच्या परीला घेऊन जा एखाद दिवशी कसं वाटायला. परी चल परी. कसं वाटायला मैत्रिणींनो. कोणाला लावलं तुम्हाला आता नाही का जैनाचं मंदिर दाखवते. खूप उंच आहे मैत्रिणींनो. आम्ही नाही जाऊ शकत इतकं उंच. पण खालचं दाखवून घेऊन आमची गाडी आम्ही आता या मध्ये गार्डनला कशामुळे आलोत की आमची गाडी नाही का ब्रेकचं काम निघालंय. 2 तास लागणार आहे. आमची गाडी गॅरेजला लागली तोपर्यंत आम्ही गार्डन मध्ये येत. मग मी म्हणलं आता एक व्हिडिओ तरी काढा आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला टाकाव. मी एक छोटासा प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. तर मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा. आणि कोण कोण आलं होतं इथं पुष्करला त्यांनी सांगा. ब्रह्मदेवाचं दर्शन झालं आमचं सकाळीच. जगामध्ये एकमेव असं ठिकाण आहे की ब्रह्मदेवाचं मंदिर एकच मंदिर आहे पुष्कर राजला. आमचं स्नान झालं, पूजा झाली, दर्शन झालं आणि आता आम्ही जाऊ लागलो पुढे घाटुश्यामला. पण आमच्या गाडीचा ब्रेकच काम करत नव्हता. पहा कसं वाटायला हे वातावरण. पहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायला मी. पुढे जाऊन नका तुम्हाला ते मंदिर दाखवते. पहा मैत्रिणी कसं वाटायले. वातावरण एवढं चांगलं आहे ना मैत्रिणींनो. रम्य आणि खूप छान आहे. खूप छान आहे. इथं गौशाला पण आहे. गेलो तर आम्ही दाखवून घेऊ तुम्हाला गौशाला पण. मी अजून तुम्हाला काहीतरी दाखवते मैत्रिणींनो. हा लेण्या एकदम सगळ्या तुम्हाला दाखवते मी. अयो किती सुंदर आहे. या मैत्रिणी तुम्हाला दाखवते मी. इथं काही पहा कसं इथला नजारा आहे ते. एवढं ना मैत्रिणी हे पहा तुम्हाला दाखवते. आता ऊन हे खूप आहे. आता वरचं टेकडीवरच दिसते का नाही उंच काय माहित नाही. दाखवून घ्या ना. हे मला वाटतं दाखवण्यासारखे सगळ्यांना दाखवून घ्यावं. हा जेवढे कोणी बघेल तेवढ्यांना सुद्धा आनंद झाला पाहिजे आणि त्यांनी आपल्यासाठी काहीतरी सबस्क्राईब जास्तच केले पाहिजे. सगळ्यात जास्त करावे. कारण हा मंदिर पाहण्यासारखंच आहे आणि एवढे की पाहावं फारच आनंद व्हायसारखे. देवपूजा पहा इथं देवाची देवपूजा चालू आहे. जैन देवपूजा आहे मैत्रिणींनो. हे याचे बरं का जैन मंदिरातले देवपूजा चालू आहे देवाची भगवंताची. पहा मैत्रिणींनो जैनाची देव आहे तिथे. जैनाचे देव आहेत बरं का मैत्रिणींनो.
तुम्हाला पूर्ण परिसर दाखवण्याचा प्रयत्न करते मी. जैनाचे गुरु आणि देव बसलेले. हे पहा मैत्रिणी, जैनाचे देव आहेत. जैनाचे भगवंत दिसतं का मैत्रिणी तुम्हाला? जैनाचे किती सुंदर आहेत, रम्य वातावरण. खूप छान आहे, खूप छान आहे, अति छान आहे. एवढं प्रसन्न वातावरण आहे मैत्रिणी. साध्य करीतात तिथली पाठी ग. गुरु बसतात साध्य. गुरुची चर्चा, गुरु सांगत असतात. हो, सर्वांना ज्ञान देतात. पुस्तक ते पुस्तक पहा, सर्वांना शिक्षण देतात ह्याच्यावर. यांच्या परीक्षा. वचन सागर हे असतात ना ते. आप्त परीक्षा आहे पहा मैत्रिणी. हे पहा किती सुंदर आहे पाहणं. पहा मैत्रिणी, खूप छान आहे. चला आता मी पुढे दाखवते. पुढे दाखवते मैत्रिणी तुम्हाला. इथं रात्री नाही का कारंजे लागतात मैत्रिणी पाण्याचे. पण आता दुपार ऊन असल्यामुळं कारंजे बंद आहेत. पहा इथं कारंजे लागतात. नंतर येताना हे पहा मैत्रिणी, इथं आता हाती स्वागतासाठी नाही का परीला आमच्या 4 हाती दोन्हीकडे जाऊन असे सगळीकडून हाती लावले मैत्रिणी. आमच्या परीला खूप गाडीत बसले की हाती हाती मोर मोर करती. हे पहा परी मला. परी तुझ्यासाठी हाती ये चल. हे बघ बघ फार आवडतात माझ्या परीला. चल 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 हे पहा मैत्रिणी, हं. हाती पहा मैत्रिणी. हाती हाती दिसला का हाती तुम्हाला? असे नाही का मैत्रिणी, 4ही साईडला हाती इथं. या चला आमच्या मग मग चला 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 पाहायला. चला अजून तुम्हाला मेन दाखवायचं राहिले मैत्रिणी. हे साईडच्या पुढे पुढे फक्त तुम्ही पाहत चला. पुढे पुढे अजून खूप काहीतरी चांगले पाहायला मिळेल तुम्हाला. आम्ही उन्हात, तुम्ही सावलीत बसून पहा मैत्रिणी. पहा मैत्रिणी, शे कारंजे आहेत मैत्रिणी. इथं खूप लेण्यात इथं दाखवले. कारंजे, इथं पाणी नाही का सगळं पडतंय. मग उंच ती मूर्ती का मैत्रिणी, त्या मूर्तीपर्यंत हे पाणी जातं. हे मूर्तीपर्यंत पाण्यासारखंच वातावरण पहा. शे कारंजे इथं, आणि ह्या कारंजेचं पाणी पूर्ण मूर्तीपर्यंत जाते म्हणे. आणि समोर आल्यावर ना पुन्हा अजून 2 हाती इथं स्वागतासाठी. दुसऱ्या स्टेपला मंदिरच्या समोर. आता आम्ही बांधकाम चालू आहे मंदिराचं. प्रवेशद्वारावर मी मंदिराच्या आलो पहा. जैन मंदिराच्या प्रवेशद्वारावर आलो मैत्रिणी. ते पहा तुम्हाला हाती दिसतो का? साफसफाईसाठी बांधलेलं होतं. इतकी स्वच्छता आहे मैत्रिणी, खूपच भयानक स्वच्छता आहे. आणि तुम्हाला आता मंदिर दाखवते मी. एवढी भयानक आहे ना, ते अयोध्याला कशी आहे तशी रचना असल्यासारखी मंदिराची पहा मैत्रिणी. इथून प्रवेश. तुम्हाला आता मंदिराची सुरुवात, मंदिर दाखवते. पहा चला आमच्या बरोबर तुमचा पण प्रवेश करा. मंदिर पाहण्यासारखी गोष्ट आहे. चला चला या चला. मंदिर बंदच आहे ना, पण वर 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 जायचं. वर जाऊ. चला इकडून इकडून वर, इकडून जायचं वर. त्या पायऱ्या मला वाटेल परिमळ नाही. मंदिर पहा मैत्रिणी, मंदिर कसं वाटायला तुम्हाला? आणि हे पहा मैत्रिणी, मंदिराचं काम सुरू असेल बहुतेक. बारीक लेणे दाखवा सगळं. हे पहा मंदिर. आपण मध्ये फिरू थंड वातावरणामध्ये. आणि तुम्हाला दरवाजा दाखवते मी. किती मोठा दरवाजा आहे मैत्रिणी. एवढा मोठा दरवाजा आहे ना मंदिराचा. कामच चालू आहे. हे पहा मैत्रिणी, खूप मोठा दरवाजा आहे असा. खूप मोठा आहे दरवाजा. आणि आता तुम्हाला मी चला बाजूला दाखवते. फिरत फिरत दाखवते मैत्रिणी. हे बघा इथे मंदिराची मधली बाजू कोण. हे पहा मैत्रिणी, मधली बाजू, मंदिराची आतली बाजू पहा. आतला भाग आहे देवाची प्रसाद. पहा कशी वाटली तुम्हाला?
पाहण्यासारखं दिसतं, थंड बसण्यासारखं वातावरण. किती सुंदर वातावरण या आहे. लेण्या दाखवा ना, ह्या दाखवा. पहा हे हाती आहे हे आणि पहा. हे पहा कमळ, हे बारकाईने तुम्हाला दाखवते मी. हे जैन मंदिरामध्ये याला खूप काही महत्व असते. त्याच्या बाजूला सांभाळण्यासाठी हे 2 हत्ती ठेवलेले आणि हे त्यांचे द्वारपाल. चला वरचं पण बाजू पहा मैत्रिणी कशी वाटायची तुम्हाला. एवढी रचना सुंदर आहे मंदिराची, अप्रतिम. अप्रतिमाची रचना आहे, सुंदर, खूप सुंदर आहे मैत्रिणी, खूप खूप सुंदर आहे एकदम. असा नजारा किती असं सामावतच नाही डोळ्यामध्ये. पाहे परत नंतरचा दरवाजा पाठीमागची बाजू आहे ही. सदैव प्रयत्न करावे आपण परत परत यायचे, असं वाटायला पाहिजे की ह्या मंदिरात पुन्हा पुन्हा यायची खरंच इच्छा व्हायची मैत्रिणी. हो. आता नाही का ते टेकडीवरचं उंच दिसतं का नाही माहित नाही, ते खूप उंच आहे मैत्रिणी, खूप उंच आहे ते मंदिर. टेकडीवर दिसतं का थोडंफार तुम्हाला? दिसत असेल तर कमेंट मध्ये सांगा नक्कीच. त्यानंतर छोटे छोटे बाजूला पण. आता मी वर जायचा प्रयत्न करते मैत्रिणी, वर जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते थोडंफार अजून. वरचा टाळा. आता हे आम्ही दुसऱ्या मजल्यावर आलो होता, तुम्हाला वरती जाऊन पुन्हा पूर्ण अजून दाखवते. खूप सुंदर, एवढी थंड आहे मैत्रिणी, उन्हाळा असं वाटत नाही ह्या इथं आल्यावर. तर सध्या कामच चालू आहे, पण काम चालू आहे. हा, काम चालू आहे, काही त्यामुळे नाही, खूप काम चालू आहे मैत्रिणी. आणि आता वरचं दाखवायचं तर खूप ऊन तपलेले आणि पाय खूप पडणार आहे. थांब तिथंच. हे पहा मैत्रिणी, आणि इकडे बाजूला डोंगर. हे पहा तुम्ही वरचं, पाय खूप चप्पल न्यायला प्रवेश नाही, चप्पल घालू देत नाहीत ना, म्हणून बिना चप्पलची आली मैत्रिणी. खूप पळाले पायाला, तरी पण तुमच्यासाठी नाही का मी वर आली मैत्रिणी. दिसतं का तुम्हाला वरचं? दम लागला मी पळत पळत आली, पाय पळाले तर दिसायला का तुम्हाला? पहा दिसत असेल तर बांबू मधून मी वाकू चालले मैत्रिणी तुम्हाला दाखवण्यासाठी. खूप मेहनत करून आली मैत्रिणी, तुम्हाला दाखवण्यासाठी मी आले. पण माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकरता मी मेहनत घेऊन दाखवायला आली मैत्रिणी. आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पाय जैनाचं मंदिर आहे हे मैत्रिणी, किती सुंदर वाटायले. आणि हे पहा माझ्या बाजूचा परिसर, पहा मैत्रिणी, पाय माझ्या बाजूचा परिसर कसा वाटायला की कमेंट मध्ये मला कळवा. खाली उतरते मैत्रिणी, खूप ऊन आहे आणि पाय पळायचं लागलं पण मैत्रिणी डोक्याला, अजून लागलं बांबू माझ्या डोक्याला. चॅनलला माझ्या नवीन असाल तर ना लाईक शेअर कमेंट करा. पाय अशी पळत मैत्रिणी, पळत तिथे व्हायला राहिले. थांबवा ना थोडा.